हाय सगळ्याला नमस्कार, जय भीम, जय शिवराय. सगळ्याला गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ सगळ्याला शुभ दिवस जावं. मला जसा जातो तसा कामात कामात म्हणजे असं माझं कसं आहे, हसत खेळत रोज दिवस जातो तसं. तर आता आम्हाला बघा, आम्ही 3 वाजता उठलो होतं, तर आता वाजले ते 4. तर एका तासात अंधार लय आहे का? अंधार किती आहे अजून इथं म्हणलं का नाही तुम्हाला? बघा हाय का, लग्नावणी आपला उजेड कसला भारी आहे. उजेड नसता नात खोळा सगळीकडं. तर मी तर भुतावणी दिसायला लागली बघा. काळा शेटर त्यात मी त्यात काळी. तर जागोजाग बल असते ते तिथं थापायचं तिथं. तर एवढा आमचा अजून चिकोल राहिलाय. तर काय करावं, लवकर उठून काय उपयोगाचं नाही. सगळं पाताळच झालं या, म्हणजे निमा पाताळ झालाय निमा हे झालाय. तर नाव बिव काय ठेवू नका आता अंधारात, कारण का मला टाईमच भेटत नाही इकडे. तर 1 तासात एवढा चिकोल काढलाय. एवढा आहे का अजून आहे की? हा एवढा इटा थापले ते 1 तासात. तर असं बल लावावं लागतं जागचं जाग. दिसतं का तुम्हाला बल इथं? तर आमच्या जोडीदारात झालं, इथे एक बल तिथे एक बल, सगळीकडं बलच. सकाळ सकाळ बोलाही नाही काही नाही. तर हिथनं तवर पुढं जाऊस तर हो का भावला तर बलच नाही. इथंच एवढा आहे. दिसतो का आम्ही अंधारात? इकडे येतंय की, दिसतंय की? पण दिसतंय की दिसतंय. कसं काय आज मग? आज कांड निघा लागले. त्यांचं आमचं शेमच झालंय का? जोडीदार आहे ते झालं. चिखला पातळ झाला आमचा, त्यामुळे अपदा फायदे जरा दोघाची व्हायला लागली आता. सकाळी काय उपयोग झाला तरी आपल्याला 10 वाजते ते असं आहे का नंतर. मग काय तर आता त्यांचं काय अंधारात दिसणार नाही. हे नको त्यांना दाखव. आणि चिखल दिसतं का? चिखल दाखव. तर आमच्या जोडीदाराला काय मी दाखवत नाही, फक्त त्यांचा चिकोल दाखवती बा. तिसरा जोडीदार. तर त्यांचा चिकोल हो का, ही कुणालाच ऐकत नाही की हो का यांचं. आता अंधारात काय तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. ही लय आघाड राहते. यांना बी बल नाही, आम्हाला शिल्लक डबल बल आहे. आम्हाला 3 बल आहेत. तर काय यांचा एवढं एक डिगली काढून नाही आमच्या बरोबरच आहे की. मला वाटलं लय लवकर उठला होता म्हणल्यावर तेवढं झालं काय की. पण आता इकडं लय याचा अंधार आहे. तर चला आपल्या आपल्या फडातच. तर भावाच गार बी नाही काहीच नाही. तर कमी आहे आज म्हणून उठला लवकर, पण चिखलच चांगले आले नाही. काय करा, अपदात बसायची पाळी झाली. आता अब्दुल बसायची लय लय अवघड आहे आता. आता केल्याशिवाय तर भाग नाही. मग काय तर तो का ते अंधारात राबीट चालते ते दिसणार बी नाहीत. आता येते उजेडात आल्यावर दिसेल. आता उजडायला आम्हाला अजून 1 तास 1.5 तास आहे का नाही बाबा? कशाला दाखवायला? हो का चाळून आलं. हो का हाय का अंधार इंधार म्हणायचं नाही, चुकाटा म्हणायचं नाही, काय नाही. करावंच लागतंय गरीबाला. चला आता ही घेतलेली आता जोडीदार आमचं. आता कवा चोपायचं आणि तीन त्याला राबीट टाकून चोपावं लागतंय. कासवा तू म्हणते मालक काय कासवा बी आणणार ते आम्हाला. कासवाने कशाला इटा भरताना आपली बोट फुटलेले की काय? आम्ही इंदापूरला थापलं होतं की कासवा. कासवा पिठावानी बघितलंय का? बघितलं पिठावानी आहे. नाहीतर इटा बी भरायला आम्हालाच लागते त्या बघा. उगाच काय ह्या वर्षी तर काय आमच्या जोडीदारणीला सुट्टी आहे खेपाला. त्यांच्या बदलीवर एक जण ती भाव आले दुसरं, त्याच्यामुळं तरी ह्यांना खेपापेक्षा वाहतूकच जमते. मला काय जमत नाही वाहतूक, त्याच्यामुळं. तर चला आता का हो त्यांचं होतं कधी नाही काय माहिती. तर यांची रुटीन चालू झाली बघा डिगले घ्यायला.
तर म्हणते पोरांच्या पाटलीवनी झाले. मला बी भुसा आणावं लागेल, त्याच्यावर टाकलं म्हणजे थोडं आटवतं. राबीट टाकून तर इट फुटते, त्याच्यामुळे राबीट काय टाकत नाही ते. पण लय आता पुढं कसं आहे आणि कसं नाही काय माहित नाही. अवघड आहे बघा, काम करायची बी अवघड आहे, लय भाव आहे का नाही. काम म्हणजे चांगलं काय ते म्हणते ते आय खाऊ देणार बाप भीक मागू देणार. लवकर उठलं तर असं आहे, उशिरा उठलं तर उन्हात तर परत झोपायला मिळत नाही, बसायला मिळत नाही, जेवायला तर मिळतच नाही मला. हवा घासवर का पळ. काय अंधारात कशी आहे घालावं? काय दिसणार ना काय होणार ह्याच्यात? टेन्शन याचं काम आहे हो. 3ला उठायचं आणि अंधारात झुलायचं. हा डोकं हलवायचं काम. उजळलं बघा आता, टोपी काढतेच, लय हे होते. तर तुम्हाला एक मला अशा कमेंट आली त्या की ताई ते कोण आहे त्या, तर तुम्हाला मी सांगते ते ताई एक पंढरपूरच्या आहे त्या, म्हणजे असंच राहते त्या पंढरपूरमध्ये, त्यांचं घर आहे. आणि त्यांना कसं माझं व्हिडिओ बघते तेव्हापासून ते फोन करते त्या, कसं की रातताईकडून माझा नंबर घेतला, फोन झाला त्यांना, रातताईकडून नंबर घेतला आणि तेव्हापासून जी कॉन्टॅक्ट चालू होती. मग ते म्हणते ते मी बी गरिबीतनेच आलेले आहे, माझ्या बिले असेच हाल खात होती ती, म्हणजे आईवाल्याचे त्यांच्या. मग तसल्या गरिबीतनं त्यांचं भाव ह्यांच्यासारखं दिसत आहे वाटतं, ती मिलिटरीत आहेत. मग ती माझ्या लेकरांची त्या म्हणते त्या मी आजपासून त्यांना माझं भाचीन भाचा आणि ते आहे ते माझं भाव आजपासून. तर ती खरं मेन तर ते ह्याच्यासाठी आल्या त्या, लेकरांचा अभ्यास कसा आहे, तर शिक्षण कसं आहे काय, आणि त्यांचं मालक आहे तर ते, म्हणजे आता माझा भाऊच झाला, तर त्यांनी मला भाऊज आणि त्यांना भाऊ बांधले आणि लेकरांना भाचं. तर त्याच्यामुळं ते मग त्यांनी ताईचा सगळं आपला अभ्यास ते बघितला, कसं काय आहे सगळं, म्हणजे त्याकडून विचारून घेतलं. मग ते खास लेकरांची गाठ घ्यायला आली त्या आणि काय म्हणलं, निमेरातचं मला फोन करा, कधी बी करायचा फोन मला, की कुठं काय अडचण आली काय झालं तर मी तिथं खंबीर आहे तिथं माझे. कारण का ते म्हणल्या मी इतक्या दुखातनं आली आणि इतकं ह्याच्यातनं आली का नाही. आणि ताईला आपल्या सांगूनच गेले ते, दिव्या तुझ्या आत्या खंबीर आहे, तू कधी बी कुठं बी नड. कारण का एवढं 1 वर्ष काढ 10वीपर्यंत, आणि 10वीतून तिथनं ॲडमिशन पंढरपूरला तिथं माझ्यापाशी येऊन जाऊन कर. कारण का माझी सत्य परिस्थिती त्यांनी बघितली, काय आहे काय नाही ते. कारण का त्यांना बी एकच मुलगा आहे, तर त्यांना काय नोकरी काय लागायची वाटतं, काय तर कशाचा तर कोर्स आहे काय, एवढं मला काय माहीत नाही, मी एवढं काही शिकलेलं नाही, माझ्या लक्षात बी नाही काय नाही. आणि त्याच्यामुळं ते मला खरंच की असं सकाळ सकाळ खोटं बोलत नाही, रामधर्माच्या पाण्यात का दिवस बी उगवला आता, की कोणीच माझ्या लेकराचं मुख घेतलं नव्हतं कधीच नाही, कधी की बाबा हे असं आता जाऊ द्या कुणाला तरी हे होईल. पण त्या ताईनं पटापटाच मुख घेतलं, का तर म्हणल्या माझा भाचा आहे आणि हे आहे. आणि नितीन भाऊला मी कधीच विसरणार नाही, कारण का शेम तसं कारण त्यांचं मिलिटरीत भाव असल्यामुळं, आणि तशीच शेम तब्येत ती. तर अशी माणसं भेटायला बी नशीबच लागतं बघा. आणि हे आपलं भेटलं आहे ती रातताईमुळं एवढं. तर झालं बघा आमचं आता पाताळ चिकोल झालं तर हे केलं. उठलो आयला म्हणलं उजळलंय काय रे, बघतोय तर बराबर 11:30 वाजले ते. बघा यांची चर्चा आहे का. तर एवढं झालंय आपलं उजडूस तर, आणि आता एवढा मोठा चिकोल घेतलाय एवढा एवढं आता सगळं, कारण का पाता झाले म्हणून त्यामुळे सगळं टाकलेलं त्यांनी आहे का नाही चिकोल दिलाय टाकून सगळंच, काय ठेवलं नाही मग. तर आता ही 2 तासात होतं या, आहे का नाही, तास दीड तास लय झालं. तास दीड तास तास 1.5 तास होतं या. मग चला तर आता बाय.